आहे आणि गद्दारांची अवकात काय आहे ना ते या इलेक्शनला दाखवून देऊ। शिवसेनेमध्ये तुम्ही आलात त्यावेळी तुमच्याकडे काय होतं आणि आता तुमच्याकडे काय आहे? यावेळीही मुंबई महानगरपालिकेवर महापौर जो आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचाच येणार। नमस्कार, मी चिन्मय जगताप। आपण बघत आहात लोकमत मुंबई। आज शिवसेनेच्या ठाकरे गटाचा निर्धार मेळावा आहे। अशावेळी मुंबई महापालिकेच्या दृष्टीने हा खूप महत्त्वाचा मेळावा मानला जातो आहे। या मेळाव्यात नक्की शिवसैनिकांनी काय निर्धार केला आहे आणि महापालिका निवडणूक कशा प्रकारे ते लढवतील आणि येणाऱ्या काळात पक्षाला गळती लागू नये यासाठी शिवसेना नक्की काय करणार आहे हे आपण जाणून घेतो आहे। इथल्या पदाधिकाऱ्यांशी कार्यकर्त्यांशी चर्चा करतो आहे आणि त्यांचं मत जाणून घेतो आहे। या चर्चेला सुरुवात करतो आहे। हो, पूर्ण तयारी झालेली आहे आणि ही तयारी आम्हाला शिवसैनिकांना करावी लागत नाही। म्हणजे हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जो शिवसैनिक आहे हा तयारीतच असतो। मग ती खासदारकी असेल, आमदारकी असेल किंवा मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवकाचे इलेक्शन असेल, आम्ही तर तयारीतच बसलो आहोत। पण विरोधकांना हे तोंडाला फेस आलेला आहे तर त्यांच्या ऑलरेडी पायाखालची वाळू कुठेतरी सरकलेली आहेत, म्हणून ते लोक हे इलेक्शन लावण्यासाठी कुठेतरी मागे पडतात। भविष्यात पक्षाला कोणतीही गळती लागू नये, कोणी जाऊ नये यासाठी काय विशेष प्रयत्न? गळती लागण्याचा मुळात प्रश्न नाही आहे की जे गेले ते त्यांच्या विचारांनी गेले आणि आमच्याकडे जे आहेत हे कट्टर आहेत। ही गोष्ट दावाला बोलण्याची गरज नाही की आजही शिवसैनिक हा त्याच्या ठाम मतांवरती आहे आणि एक असं म्हणतात की जिथे निष्ठावंतांची जी भूमिका आहे ही कायमस्वरूपी राहिली आहे। जिथे ज्येष्ठ तिकट तिथे निष्ठावंत तिकट हा राहणारच। त्या निष्ठावंताला कोणी हलवू शकत नाही, कारण ही निष्ठावंतांची शिवसैनिक आहे आणि बाळासाहेबांनी घडवलेले शिवसैनिक आहे। तयारी तर खूप जोरात आहे आणि सगळ्यांनी इकडे वाटच बघतायत। 7 वर्ष आज निवडणूक नाही आहे, या क्षणाची सगळेजण आतुरतेने वाट बघतायत आणि ह्या टायमाला एकदम सोक्ष दाखवूनच द्यायचं आहे। समोर भाजप आहे, एकनाथ शिंदे आहेत, अजित पवार ते आता ते आहेत, सर्वजण आहेत, पण त्याच्यामध्ये ते सगळे घाबरून आणि तुम्हाला माहिती आहे ते कसे करप्शन करून गेलेले, ईडीच्या धमकीने गेलेले माणसं आहेत आणि ज्या आता निष्ठावंत आहेत ते इथे आहेत आणि ह्यांचा जोर हा कायम राहणार आहे। निष्ठावंत शिवसैनिक नक्कीच एका जागेवर आहेत। जे उडाले होते ते कावे होते आणि मावे आपले जागेवरच आहेत। का गद्दारांना त्यांची जागा आपले शिवसैनिक, निष्ठावंत शिवसैनिक दाखवून देतील आणि विक्रम विधानसभामध्ये आता आपण बॅटिंग करायला सुरुवात केली आहे। किती गेले नेते तरी शिवसैनिक हा जागेवर आहे आणि गद्दारांची अवकात काय आहे ना ते या इलेक्शनला दाखवून देऊ। आम्हाला आव्हान बिलकुल आम्ही मानतच नाही। यावेळीही मुंबई महानगरपालिकेवर महापौर जो आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचाच येणार, हे निश्चितपणे। भाजपा असू दे किंवा शिंदे गट असो, कोणीही असो, किती नेरेटिव्ज पसरवू देत, पण वातावरण हे मराठी माणसांचं आहे, मुंबईत कोकणवासियांचं आहे आणि महाराष्ट्रातील मराठी माणसाचं आहे। त्यामुळे खात्रीलायकरित्या मी एकच सांगेन की मुंबई महानगरपालिकेवर उद्धव बाळासाहेब ठाकरेजींचाच महापौर बसणार। भविष्यात पक्षाला कोणतीही गळती लागू नये किंवा अजून कोणतेही खिंडार पडू नये यासाठी काही? आता काय पैशाचा आमिष दाखवून सगळी गळती सुरू आहे, पण नक्कीच खरा जो शिवसैनिक आहे, जो भरडला जात आहे लालचेला किंवा आमिषाला, तो नक्कीच स्वघरी परत येईल, ही खात्रीलायकरित्या सांगू शकतो मी। ही मुंबई मराठी माणसाची आहे, मुंबई शिवसेनेची आहे आणि कोणी किती एकत्र आलं तरी सर्वांना उरून पुरणारी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, सर्व शिवसैनिक रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि मशाल हातामध्ये घेऊन घरोघरी पोचलेले आहेत। आणि भविष्यात ज्या प्रकारची गळती गेल्या काही वर्षात पक्षाला लागली ती लागू नये किंवा कोणी सोडून जाऊ नये यासाठी काही? हे बघा, जे गळती लागलेले, जे पळालेले आहेत त्यांच्याकडे अगोदर काय होतं? ज्यावेळी शिवसेनेमध्ये तुम्ही आलात त्यावेळी तुमच्याकडे काय होतं आणि आता तुमच्याकडे काय आहे? ज्यावेळी तुमच्याकडं काही नव्हतं तर त्यावेळी तुम्हाला शिवसेनेने सर्व भरभरून दिलेलं आहे। सर्व पदं भोगलेली आहेत, सर्व मंत्रिपदं भोगली आहेत, आमदार, खासदार, नगरसेवक सर्व प्रकारचे तुम्ही पदं भोगलेली आहेत आणि आता तुम्हाला तुमच्या घरावरती ईडी, CBI, इन्कम टॅक्स वेगळे छापे पडतात। जे तुम्ही काळं धन कमवलेलं आहे ते तुमच्या रात्रभर तुम्हाला झोप लागत नाही, तुम्हाला कुठेतरी सुरक्षित वाटण्यासाठी तुम्ही दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। तयारी ही आमची कायमच आहे। आम्ही वाटच बघतोय हे गद्दार सरकार महानगरपालिकेचं कधी इलेक्शन लावतं आहे। शिवसैनिक हा कायम
24 तास काम करणार आहे, तत्पर आहे आणि आम्ही कोणत्याही आव्हानाला तयार आहोत. मुळात आमचा संघटनेचा जन्म हे आव्हानातून झालं आहे, संघर्षातून झालं आहे, त्यामुळे आम्ही कोणत्याही संघर्षाला घाबरत नाही. मुंबई महानगरपालिकेवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच भगवा फडकणार आणि ही मुंबई आमच्या बाळासाहेबांची आहे, नाही कोणाच्या बापाची आहे. काय सांगाल, भविष्यात कोणतीही गळती लागू नये यासाठी काही खास प्रयत्न? जी गळती व्हायची होती ती आता गळती होऊन गेलेली आहे. त्याला चांगल्या पद्धतीचे एमसील पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी लावलेलं आहे. त्यामुळे मला नाही वाटत यापुढे काही गळतीचा विचार करण्याची काही आवश्यकता आहे. अशी महिला संघटना वाढवण्यासाठी महिला आघाडी ही शिवसेनेची एक मुख्य आत्मा समजला जातो. महिला आघाडी म्हणजे महिला आघाडी हा वाघिणी आहे शिवसेनेच्या आणि त्यांच्यासमोर जर कोणी असं जर वाकड्या याने कोणी बोललं असेल तर त्या फाडून खातील तिथल्या तिथेच. त्यामुळे महिला आघाडीला तर कोण हलू शकत नाही. फक्त जे जाणारे असतात ना ते पुरुष असतात आणि तेच कुठेतरी महिलांना थोडंसं डायवर्ट करतात की आपल्याला इथे हे मिळेल इथे ते मिळेल अशी आमिषं दाखवली जातात आणि मग ते जाणाऱ्या महिला कदाचित असतील त्या गेल्या असतील. पण आता ज्या आहेत शिल्लक महिला त्या मी तरी किंवा आम्ही महिला आघाडी तरी असं सांगू की आता त्या जाणाऱ्या नाही निदान महिला आघाडी तरी तयारीच व्यवस्थित आहे आता. कारण का फुटले ते गेले, राहिले ते मावळे, उडाले ते कावळे या भाषेने बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक होतो आम्ही. आमच्या विक्रोळी विधानसभेमध्ये आमचे सुनील भाऊ होते 3 वेळा हॅट्रिक जिंकून आलेत. किती जोर लावला तरी पण आमचे सुनील राऊतच जिंकून आलेत आमदार. भविष्यात अजून गळती लागू नये किंवा किती म्हटलं जे गेले ते कावळे तरी की पक्षाला गळती लागते वस्तुस्थिती आहे. आता जाणाऱ्यांना पण अडू शकत नाही, पण जे जुने शिवसैनिक आहेत ते कट्टर आहे ते ठामपणे राहतात. आम्ही लढाई करू, लढू आणि आमचा पक्ष बळकट करू. शिवसेना हेच आमचा आत्मा आहे आणि आम्ही आज त्या तयारीनेच आलो आहे. ईशान्य मुंबईतूनच सुरुवात केली आहे. आज क्रिकेटची मॅच पण चालू आहे आणि आम्ही ईशान्य मुंबईतून पहिली बॅटिंग आता चालू केलेली आहे आणि महापालिका निवडणूक लागणारच आहेत आणि आमची फुल तयारी चालू आहे. कोणी कुठेही गेलं नाही, सगळे शिवसैनिक जागेवर आहेत. गेलेत ते नेते गेलेत, शिवसैनिक सगळे जागेवर आहेत.